नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. अब्दुल सत्तारांच्या विरोधात विधानसभा लढवणारे सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत बनकरांचा पक्षप्रवेश. कुटुंब संस्था मजबूत करणं हाच मानस रुपाली चाकणकर यांचं प्रतिपादन. तर महिला आयोगाच्या जनसुनावणीत 152 तक्रारी निकाली. आता पाहूयात सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीत 3 वेळा नशीब आजमावून देखील कपाळी विजयाचा गुलाल लागला नाही. पक्षही बदलला, पण नशिबात आमदारकी नसल्यानं उमेदवारीसाठी शिवसेना उभाटा पक्षात गेलेले बनकर पुन्हा भाजपमध्ये परतलेत. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडलाय. अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी बनकर यांना उद्धव ठाकरेंच्या सेनेत पाठवण्याची खेळी करणारे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड सोयगाव मतदारसंघात सुरेश बनकर यांचा विजय झाला नसला तरी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तालुक्यात किती हवा आहे हे दाखवण्यात दानवे आणि स्थानिक भाजपचे नेते यशस्वी ठरले. सुरेश बनकर हे सुरुवातीपासून भाजपचे कट्टर पदाधिकारी आणि रावसाहेब दानवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. सिल्लोडमधून त्यांनी 4थ्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना विजय मिळाला नसला तरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेल्यानंतर सत्तार विरोधकांनी एकजुटीनं बनकर यांचा किल्ला लढवला होता. मूळचे भाजपचे असलेले सुरेश बनकर केवळ विधानसभेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षात गेले होते हे स्पष्ट होतं. शिवाय सिल्लोडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद मर्यादित आहे. अशा वेळी भाजपमध्ये घरवापसी करणं हिताचं ठरेल अशी त्यांच्या समर्थकांचीही मागणी होती. शिवाय विधानसभा निवडणुकीआधी ठरलेल्या स्क्रिप्ट प्रमाणेच बनकर यांची भाजपमधील घरवापसी म्हणावी लागेल. त्यामुळे बनकर यांच्या भाजप प्रवेशाचं फार आश्चर्य वाटायला नको. 72 वेळेस काँग्रेसनं घटना बदललेली आहे हे घटनेबद्दल बोलत आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे एकमेकांच्या विरोधात बोलण्यात आयुष्य गेलं, मात्र ते एकत्र आहेत तरी त्यांची संख्या 50च्या आत असल्याचं सांगत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका भाजप जिंकणार असा दावा माजी मंत्री रावसाहेब दानवेंनी केलाय. लोकसभा संपल्या, विधानसभा संपल्या, जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका कधी होतील हे कोर्टाचे निर्णय अवलंबून आहे. हा जो मधला पिरियड आहे याला आम्ही म्हणतो कुलिंग पिरियड आहे. या पिरियडमध्ये प्रत्येकानं आपल्या डोक्यात काही विशिष्ट असलेल्या कामाचा निपटारा करावा लागत असतो. भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व चालू आहे. या संघटन पर्वामध्ये जे कोणी आमचे जवळचे वाटणारे आहेत किंवा जे आम्हाला सोडून गेले परंतु आत्ता येऊ इच्छितात अशांना आम्ही जवळ करू राहिलो. हे करत असताना बाकीच्या पक्षातले लोक आमच्यात येऊ राहिले आणि ते नामशेष होऊ राहिले. कशामुळे नामशेष होऊ राहिले? हे बघा, मूळ विचारापासून जर माणूस दूर जात असेल तर मतदाराला तो माणूस कधीच पसंत पडत नाही. शिवसेनेला शिव्या घालण्यात शरद पवारचा जमाना गेला. शरद पवारला शिव्या घालण्यात उद्धव ठाकरे सेनेचा जमाना गेला आणि एकमेकाला शिव्या घालले यांनी गावागावात. त्याच्यामुळे भांडणं लागले आणि हे वरच्यावर जरी एकत्र येत असेल तर मतदारांनी तो विचार केला की यांना आता भुईसपाट केल्याशी जमत नाही. आणि आज संख्या 50च्या आत आहे सगळ्यांची म्हणून. त्यामुळं हे आमच्या दृष्टीनं संपलेलेच आहे. आणि मुंबई महापालिकेची निवडणूक होऊ द्या, भारतीय जनता पक्ष ती निवडणूक जिंकणार आहे. त्या टायमाला उद्धव सेनेमध्ये दोघं बापलेकच राहणार आहे. त्याचं कारण आहे संजय राऊत. एकनाथ शिंदे जर बाहेर पडले असतील शिवसेनेतून त्याचं कारण आहे संजय राऊत. शरद पवार साहेबाला जर बाहेर काढायची कोशिश चालली असेल त्याचं कारण आहे संजय राऊत. भास्कर जाधव म्हणत असेल मला मोकळेपणानं काम करता येत नाही, त्याचं कारण आहे संजय राऊत. संजय राऊत पक्ष पुढेला जबाबदार आहे. पोलीस दलानं सर्व समाजातील लोकांना विशेषतः युवकांना एकत्र आणून विविध उपक्रम राबवावे व सामाजिक एकोपा निर्माण करावा असे निर्देश राज्याचे गृह, शहर, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज्य, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी आयुक्तालयात आयोजित आढावा बैठकीनंतर दिले आहेत. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जी आढावा बैठक झाली त्यामध्ये शहरामध्ये होणारी जे काही गुन्हे घडत आहेत, शहरामध्ये
जे काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्या सुरळीतपणे काम करत आहेत की नाही ह्याचा एकंदर आढावा घेण्यात आला. काही गुन्हेगारींच्या बाबतीमध्ये नक्कीच लक्ष देणं अधिक गरजेचं आहे. चोरींचे प्रकार, घरफोडींचे प्रकार हे शहरामध्ये अधिक होताना दिसत आहेत आणि गुन्ह्यांवरती, गुन्हेगारांवरती कारवाया ह्या कमी प्रमाणामध्ये आहेत. त्याच्यावरती मी जास्त लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना ह्या मी पोलीस प्रशासनाला आज दिलेल्या आहेत. दुसरं, एकीकडे हा प्रश्न असताना दुसरीकडे काही चांगल्या कारवाया देखील होत आहेत. मागील 6 महिन्यापूर्वी आपले पोलीस आयुक्त पवारजी यांनी विशेष म्हणून नार्कोटिक्स सेलची त्यांनी स्थापना केली आहे आणि त्याचा चांगला परिणाम मागच्या 6 महिन्यामध्ये जवळपास 134 गुन्हे त्यांनी दाखल केलेले आहेत आणि 40 लाखापेक्षा जास्त मुद्देमाल त्यांनी मागच्या 6 महिन्यामध्ये त्यांनी तिथे जमा केलेला आहे. जवळपास त्याच्यामध्ये 200पेक्षाही जास्त लोक त्यांनी अटक केलेली आहेत. एक चांगली कारवाई ड्रग्सच्या बाबतीमध्ये जी माननीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित आहे ती आज मला इथे होताना दिसते. एक चांगलं काम इथे होत आहे. तशा कारवाया अजून जास्त मोठ्या प्रमाणात झाल्या पाहिजेत. ह्या अजून अशा चालू राहिल्या पाहिजेत. ह्या बंद होता कामा नये ह्याच्या देखील सूचना मी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहेत. ड्रग्सच्या बाबतीमध्ये देखील शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आज ड्रग्सच्या आहारी गेले दिसत आहेत आणि त्याच्यावरती जर का आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर शाळांमध्ये पोलीस प्रशासन असेल, शिक्षक असतील, विद्यार्थी आणि पालक अशा चारही घटकांना एकत्र घेऊन तिथे काही उपक्रम राबवले पाहिजेत. अशा देखील सूचना ह्या मी पोलीस प्रशासनाला आज मी दिलेल्या आहेत. महसूल कर्मचाऱ्यांवरती जे काही अटॅक होत आहेत, जे काही त्यांच्यावरती हल्ले होत आहेत त्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामधील पोलीस प्रशासनाला देखील मी आजच सकाळी सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पक्षाचे असू द्यात त्या वाळू माफियांवरती कारवाई ही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही हयगय करायची नाही आणि जर का महसुली कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर तिथे पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करणं अपेक्षित आहे. तशा सूचना मी आजच सकाळी ग्रामीण आणि शहर या दोन्ही पोलीस प्रशासनाला मी दिलेल्या आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून महिला सुरक्षेला प्राधान्य देत कुटुंब हा समाजाचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न महिला आयोगाच्या माध्यमातून करण्याचा मानस असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलंय. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचं आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात करण्यात आलं. यावेळी विविध पीडित महिलांची जनसुनावणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी घेतली. जनसुनावणीस अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, आयोगाच्या सदस्य श्रीमती नंदिनी आव्हाडे, उपजिल्हाधिकारी डॉक्टर सुचिता शिंदे, पोलीस निरीक्षक तेजश्री पाचपुते, जनसुनावणीत आलेल्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी 4 पॅनलची निर्मिती करण्यात आली होती. त्यात सदेश कदम, वर्षा गायकवाड, शिल्पा अवचार, आभाराव कलम, पूर्णिमा साखरे, स्वाती लोखंडे आदी सदस्य तसंच विधितज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य, पोलीस प्रशासन तसंच जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. जनसुनावणीत एकूण 152 तक्रारींची सुनावणी घेण्यात आली. त्यात 96 तक्रारी या कौटुंबिक समस्यांच्या होत्या. तसंच 11 तक्रारी सामाजिक समस्यांशी संबंधित, मालमत्ता व आर्थिक फसवणुकीच्या 3 व इतर 42 अशा 152 तक्रारी होत्या. या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या. कौटुंबिक समस्यांच्या 96 पैकी 14 तक्रारींमध्ये समेट घडवण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसेवाडी येथील विद्यार्थिनीनं गुड टच बॅड टच यावर लघुपटामध्ये काम करून विद्यार्थिनींमध्ये जाणीव जनजागृती काम केल्याबद्दल अभिनंदन केलं. या विद्यार्थिनींचा उत्साह आणि सहभागाबद्दल रुपाली चाकणकर यांनी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला व आनंद व्यक्त करत निर्भय वातावरणात शिक्षण घ्यावं असं मार्गदर्शन केलं. चाकणकर यांनी बालविवाह प्रतिबंध, महिला आरोग्य समुपदेशन केंद्र, भरोसा सेल, परिवहन कामगार आयुक्त, त्याचप्रमाणे समाज कल्याण, शिक्षण, महिला बाल विकास या विभागांचा आढावा घेतला. आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, पोलीस निरीक्षक आरती जाधव, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त लकीचंद चव्हाण, उपायुक्त महानगरपालिका बोरसे, सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड,
सहाय्यक संचालक औद्योगिक सुरक्षा गीता तांदळे, उपशिक्षण अधिकारी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे, जिल्हा महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते. बालविवाह प्रतिबंधासाठी खबर देणाऱ्या व्यक्तीस विशेष बक्षीस देण्यात यावं, तसंच बालविवाहास प्रतिबंध करणाऱ्या घटकांना विविध पुरस्कार देण्याचेही घोषित करण्यात आलं. सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये दर्शनी भागात विद्यार्थ्यांना चाइल्ड हेल्पलाईन 1098 फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व कार्यालय आस्थापनांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याबाबतचे निर्देश दिले व बाल कामगार तपासणीसाठी अचानक भेटी देण्याचे आदेश दिले. शाळा महाविद्यालयात सुद्धा पोलीस विभागानं अचानक भेट देऊन तेथील वातावरण सुरक्षित असल्याची भावना मुलींमध्ये निर्माण करावी. वाढत्या लोकसंख्येच्या शहरानुसार समुपदेशन केंद्रांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव संबंधित पोलीस शिक्षण आणि महिला बाल कल्याण विभागानं पाठवावा असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. महिला सुरक्षितता, समुपदेशन आणि इतर कायदेशीर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फास्ट ट्रॅकवर करण्यात आलेला तपास याबाबत पिंक पथकचं व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकानं केलेल्या कार्याचं कौतुकही त्यांनी यावेळी केलं. समुपदेशन केंद्राच्या अंतर्गत भरोसा सेल ज्या काही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं महिलांमध्ये एक विश्वास पोलीस विभागामार्फत निर्माण झाल्याचंही चाकणकर यावेळी म्हणाल्या. महिला लहान बालकांच्या मदतीसाठी शासनानं विविध हेल्पलाईन क्रमांक सुविधा उपलब्ध केल्या असून हे क्रमांक अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवावे असं आवाहन श्रीमती चाकणकर यांनी यावेळी केलंय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। अकोल्यातील उर्दू शाळेला भेट दिल्यानंतर राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी एका व्यक्तीच्या चुकीमुळे सर्व अल्पसंख्याक संस्थांना चुकीचं म्हटलं असल्याचा आरोप सपा नेते अबू असीम आझमी यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करून अशा वक्तव्यांवर बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्र माइनॉरिटी कमीशन के चेयरमैन जनाब प्यारे खान साहब ने कोई शिकायत पर अकोला के लातूर तहसील में एक उर्दू मीडियम के स्कूल का दौरा किया और दौरा करने के बाद उन्होंने मीडिया से जो बातें की कि उर्दू मीडियम के स्कूल, अक़लियती इदारे और जितने भी अक़लियत से लगे हुए महकमे हैं, इसमें बहुत बड़ी बदउनवानी है। ऐसा कैसे उन्होंने कह दिया? आप 95% माइनॉरिटी इदारों में बदउनवानी है, इस तरह का बयान देकर आप क्या साबित करना चाहते हैं? हर जगह अच्छे लोग भी होते हैं, ख़राब लोग भी होते हैं, हर डिपार्टमेंट में। लेकिन आपने ऐसा कह दिया जैसे लगता है कि माइनॉरिटी डिपार्टमेंट या माइनॉरिटी के लोग सबसे ख़राब हैं, सबसे गए गुजरे लोग हैं। मैं समझता हूँ ये बहुत ही गलत बयान है। मैं सरकार से निवेदन करूँगा कि ज़रूर माइनॉरिटी जहाँ फंड दिया जाता है, जब वो कह रहे हैं 4-5 हज़ार करोड़ का घपला होता है, तो सरकार चेक करे कौन से स्कूल में, कौन से मदरसे में ऐसा हो रहा है, उस पर कार्रवाई करे। लेकिन एक साथ पूरे माइनॉरिटी के इदारों को इस तरह बदनाम करना मैं समझता हूँ कि बहुत गलत है। मैं प्यारे खान साहब से बहुत मिला हूँ। प्यारे खान साहब मुझे बताइए कि नारायण राणे के बेटे नीतीश राणे कैबिनेट मिनिस्टर बनने के बाद रोज़ाना मुसलमानों के ऊपर गलत बयान कर रहे हैं। कहीं वो जो है तबलीगी जमात को बैंड करवा देना चाहते हैं, कहीं मस्जिद में घुस के मारना चाहते हैं, मुसलमानों को के इलाकों में गलत काम होता है, मदरसे जो हैं आतंकवाद के अड्डे हैं, इस तरह की बातें। इस पर कौन सी कार्रवाई आज तक हुई? एक नौजवान शिकल गेगर इंजीनियर मारा गया, मैंने आपसे रिक्वेस्ट किया, आज तक 1 रुपया उसको नहीं मिला, कुछ कार्रवाई भी नहीं हुई आज तक। और जो शख्स मारने वाला है वो बीजेपी का है, वो जेल भी नहीं गया आज तक। मतलब अब जो है, आप जब बनाए गए हैं तो लोगों को बहुत उम्मीदें हैं कि माइनॉरिटी कमीशन के चेयरमैन हैं आप, लेकिन आप इस तरह से माइनॉरिटी के स्कूलों के बारे में बातें करेंगे तो मैं समझता हूँ कि ये बहुत गलत है। ऐसी बातें नहीं होना चाहिए। इंक्वायरी हो जहाँ पर गलत फंड जा रहा हो, और अगर यही चेक इसी तरह चेक करना है तो चेक करिए ना, कितनी बदउनवानी है, कहाँ नहीं फ्रॉड हो रहा है। बहुत सारे लोग जो हैं स्कूलों को जो है SC ST के नाम पर रिजर्वेशन लेकर रखा है, पैसे ले रहे हैं, स्कूल नहीं है और पैसे जा रहे हैं। बहुत सारे टीचर्स जो हैं एक स्कूल के बजाय 5 स्कूल में तनख्वाह ले रहे हैं। बहुत जगह पे ऐसा हो रहा है। लेकिन आप डायरेक्ट सिर्फ माइनॉरिटी के जिम्मेदार बनने की वजह से आप माइनॉरिटी पे इस तरह चीटा काटेंगे, मैं समझता हूँ फिर उम्मीद किससे रखें हम लोग। मैं सरकार से गुजारिश करना चाहता हूँ कि इस पर इंक्वायरी की जाए और इस तरह के बयान रोके जाए। जहाँ कोई गलती कर रहा है, अब वहाँ पर जो है बेटी और बाप को गिरफ्तार कर लिया गया है। खातून टीचर पर बाप के साथ बेटी कैसे शामिल हो सकती है? सबको गिरफ्तार कर लिया गया है। ये इंक्वायरी होना चाहिए। जिस तरह से चारों तरफ माइनॉरिटी के खिलाफ एक वावेला मचा हुआ है, माइनॉरिटी के खिलाफ रोज़ाना कुछ न कुछ गलत बयानी आती है, इसी तरह से माइनॉरिटी कमीशन के चेयरमैन भी वही बयानी करेंगे तो फिर लोग मदद मांगने कहाँ जाएंगे?
सायबर विश्व हे आभासी विश्व असून यात अनेक प्रलोभनं दिली जातात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या प्रलोभनांपासून सावध राहून आपण फसवले जातोय असं वाटताच सायबर पोलिसांची, महाविद्यालयाची आपल्या पालकांची मदत घ्या, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलंय. छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात राज्य महिला आयोगाच्या वतीनं विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हेगारीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य अशोक तेजणकर हे होते. सायबर सेलचे प्रमुख अमोल सातोडकर, पोलीस निरीक्षक आनंद झोटे, उपप्राचार्य डॉक्टर गणेश मोहिते, डॉक्टर रवी पाटील, डॉक्टर अपर्णा तावरे, ॲडव्होकेट रेणुका गुले आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉक्टर अपर्णा तावरे यांनी केलं. प्राचार्य तेजणकर यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. आभार प्रियंका पाटील हिनं मानले. सायबर विश्वात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार होत असतात. त्यात अनेक प्रकारे लोकांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार होत असतात. आपल्या जीवनाला दिशा देणारे आपले राष्ट्रपुरुष हेच आपले खरे हिरो असून रील स्टार्स नव्हे, अशा शब्दात सायबर तज्ञ अमोल सातोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर सायबर विश्व हे आभासी विश्व आहे. या विश्वात अनेक प्रलोभनं दिली जातात. महाविद्यालयीन जीवनात या प्रलोभनांचा मोह पडतो, तेव्हा विद्यार्थ्यांनी या प्रलोभनांपासून सावध राहावं. आपण फसवले जातोय असं वाटताच सायबर पोलिसांची, महाविद्यालयाची आपल्या पालकांची मदत घ्या, असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांनी केलंय. कुठल्याही प्रकारचे प्लॅटफॉर्मवरती आपल्याला फोटोज, पोस्ट, चुकीच्या पोस्ट असतील, आपण कोणाच्या तरी भावनेच्या भरात येऊन कुठल्या तरी चुकीच्या पोस्ट केल्या की ज्या आपल्या सामाजिक किंवा आपल्या असलेल्या देशविधाकाच्या कृतींना किंवा दोन गटामध्ये असलेल्या भावनेला दुःख पोहोचवतील, कायदेशीररित्या त्याच्यात वादविवाद निर्माण करतील, अशा पोस्ट कृपया विद्यार्थ्यांनी टाळा. आपण विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्याचं काम अभ्यास करणं आहे, स्टडी करणं आहे, पुढे जाणं आहे. कारण कोणत्याही राज्याचा, कोणत्याही देशाच्या प्रगतीचा आलेख हा त्या भागातल्या विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकावर मोजला जातो. आणि म्हणून मला प्रकर्षाने जाणवतं, या युवकांशी जर संवाद साधला तर ह्या युवकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणातली ताकद आहे की हा युवक मनातमध्ये जे आणू शकतो ते बदल या समाजामध्ये घडू शकतो. या शालेय जीवनामध्ये जगत असताना स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नामधला तरुण असावा, त्याला त्याचं ध्येय असावं, तो निरोगी असावा, शरीराने तितकाच मनाने देखील निरोगी असावा, चांगलं आयुष्य जगावं. शिक्षण घेत असताना आपलं करिअर काय ह्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावं. व्यसनाधीनता न करता निरोगी आयुष्य आपल्याला मिळाले, देवाने दिलेलं चांगलं आयुष्य आहे, शरीर आहे, ते जपण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून व्हावा असं मला मनापासून वाटतं. शासकीय मुद्रणालयामध्ये संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथी व संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं होतं. यावेळी संघटनेचे सर्व कर्मचारी, सभासद उपस्थित होते. शासकीय मुद्रणलयात संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या पुण्यतिथी व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त अभिवादन करण्यात आलं होतं. रेल्वे स्टेशन जवळील शासकीय मुद्रणालय छत्रपती संभाजीनगर इथं स्थानिक कर्मचारी संघटनेच्या वतीनं संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांच्या 739वी पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आलं. तसंच संत सेवालाल महाराज यांची 820वी जयंती निमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी संघटनेचे अध्यक्ष यशवंत गावडे, सरचिटणीस योगेश राठोड, संघटनेचे माजी सरचिटणीस तथा जिल्हा उपाध्यक्ष कैलास जगताप, वसंत बागडे, मिलिंद जगताप, नितीन भिंगारे, राजेश चंदेल, प्रफुल्ल लोळगे, राजेश बाविस्कर, शिवनाथ ठोंबरे, संतोष साबळे, राहुल चिंतामणी, आनंद सोनवणे, व्यंकट आईटवर, धनंजय सावंत, राजकुमार तेलंग, गणेश ढोके, अंकुश जाधव, अनिल पवार, आनंद पुंड, सुनील लोखंडे व संघटनेचे कर्मचारी, सभासद उपस्थित होते. खुलताबाद येथील AFKG इंग्लिश स्कूलचं स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालं असून यात विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारानं रसिक मंत्रमुग्ध झाल्याचं पाहायला मिळालं. खुलताबाद शहरातील अपॉस्टोलिक फेथ किड्स गार्डन इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलनाचा रंगतदार सोहळा मंगळवारी रात्री शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी नृत्य, गीतं, नाटकं आणि विविध कलाकृती सादर करत उपस्थित रसिकांची मनं जिंकली. हिंदी, मराठी तसंच विनोदी गीतांवर सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी आपले सुप्त कलागुण प्रभावीपणे सादर केलेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खुलताबाद न्यायालयाच्या प्रथम महिला न्यायाधीश मसिरा शेख उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समर्पण 2025 या स्नेह संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खुलताबादच्या माजी नगराध्यक्षा लता घोडगे, भद्रा मारुती देवस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, कृषी अधिकारी दिनकर जाधव, आदर्श नर्सिंगचे मंगेश नाईक, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप मोराळे, माजी उपसभापती युवराज ठेंगडे, ज्येष्ठ पत्रकार हुसेन पटेल, सविता पोळके तसंच लंडनहून आलेले विशेष शिक्षक सायमन पेटॉन आणि प्रसिद्ध लेखिका आमेना गाझी, प्राध्यापक गणी पटेल, युवा नेते ऋषिकेश बोडखे, साईनाथ जाधव, रवी भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते। या सर्वांचा सत्कार शाळेच्या वतीने शाळेचे अध्यक्ष अजय चिमणे आणि सचिव राजश्री चिमणे यांनी केले। विद्यार्थ्यांनी विविध संकल्पनांवर आधारित नृत्य, देशभक्तीपर गीतं, पारंपरिक नृत्य, लावणी आणि झाशीची राणी या ऐतिहासिक प्रसंगाचं नाट्यरूप सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली। विशेषतः फेस्टिवल सॉंगवर आधारित सादरीकरणानं संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाची लहर उमटली, तर लाडकी बहिणीवर आधारित नाटिकेनं सर्व प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडलं। विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रभावी देखाव्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं। शाळेचे संस्थापक अजय चिमणे आणि सचिव राजश्री चिमणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या सादरीकरणानं उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांना मंत्रमुग्ध केलं। पालकांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संपूर्ण शाळा परिवाराचं कौतुक करण्यात येत आहे। सूत्रसंचालन बुशरा पटेल, प्रगती बारगळ, पूजा ठाकूर, विधी थेटे, तनुष्का हार्दे यांनी केलं, तर आभार श्रीहरी जाधव यांनी मानले। या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक शहजान तांबोळी बारगळ, संदेश केरे, अशोक बारगळ, शिक्षिका ज्योती केरे, संगीता नागे, उज्ज्वला केरे, वैशाली शिंदे, उज्ज्वला राजपूत, पल्लवी घोडगे, कांचन खत्री, दिशा पवार, संतोष बारगळ, शिवाजी फुल्लारे आदींनी परिश्रम घेतले। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। दिल्ली गेट लगत असलेल्या बार्बेरियन जिमच्या इमारतीला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असून सुदैवानं या घटनेत जीवितहानी झाली नाही, तर या घटनेमध्ये एडियन स्टुडिओचं काही अंशी नुकसान झालंय। दिल्ली गेट लगत असलेल्या बार्बेरियन जिमच्या इमारतीला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली। आफ्ताब प्लाझा इमारतीमध्ये बार्बेरियन जिम असून दिल्ली गेटच्या बाजूला ही इमारत आहे। या इमारतीमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 2:30 ते 3 वाजेच्या सुमारास आग लागली होती। आग लागली असल्याची माहिती मिळताच पदमपुरा मुख्य अग्निशमन केंद्र येथून एक पथक, सिडको अग्निशमन, N9 अग्निशमन, कांचनवाडी अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले व आग आटोक्यात आणली व 3ऱ्या मजल्यावरून 16 वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढलं। या आगीत जिम साहित्य, हॉटेलचं साहित्य, एडियन न्यूज स्टुडिओचं किरकोळ साहित्य, घरगुती साहित्य, दुचाकी 2 आणि अन्य साहित्य जळून खाक झालंय। सदर इमारत ही शेख अल्ताफ अहमद अखलाक अहमद यांच्या मालकीची आहे, तर सदर आग विझवण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी संपत के भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर, ड्युटी अधिकारी हरिभाऊ घुगे, हरिश्चंद्र पवार व पथक, संजय कुलकर्णी व पथक, मुश्ताक तडवी व पथक, अग्निशामक जवान संदीप चव्हाण, सूरज राठोड, गोरख जाधव, दिनेश मुंगसे, प्रसाद शिंदे, संग्राम मोरे, दीपक गाडेकर, प्रणाल सूर्यवंशी, उमेश भोसले, त्र्यंबक सावंत, विक्रांत बकले, वाहन चालक नंदू घुगे, प्रशांत गायकवाड यांनी परिश्रम घेतले। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अब्दुल सत्तारांच्या विरोधात विधानसभा लढवणारे सुरेश बनकर यांची भाजपमध्ये घरवापसी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत बनकरांचा पक्षप्रवेश। कुटुंब संस्था मजबूत करणं हाच मानस रुपाली चाकणकर यांचं प्रतिपादन, तर महिला आयोगाच्या जनसुनावणीत 152 तक्रारी निकाली। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन।